नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात सगळेजण. काही कारणांमुळे मी रेसिपीज अपलोड नाही करू शकले, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आलूची चमचमीत रस्सा भाजी कशी करायची. त्याच्यासाठी आलूचे 2 तुकडे करून मी त्याला खाली पाणी घेऊन वरती एक प्लेट ठेवून त्याला असं वाफून घेत आहे, जेणेकरून त्याच्यात पाणी जास्त जाणार नाही आणि आलू आपले चांगले कोरडे आणि छान मऊशीत शिजले जातील. आणि मी इथे चिरून घेतलेला आहे उभा कांदा, टमाटे, कोथिंबीर, लसूण ठेचून घेतलेलं आहे. तर इथे तेल गरम झाल्यानंतर मी इथे टाकत आहे मोहरी आणि जिरे पण मी इथे टाकणार आहे. तर इथे मी या दोन्ही गोष्टी नीट तडतडून झाल्यानंतर मी याच्यात टाकणार आहे आपला कढीपत्ता टाकल्यानंतर मी इथे टाकत आहे चांगला ठेचून घेतलेला लसण, कोरडं खोबरं, आपलं सुकलेलं खोबरं आणि थोडंसं अद्रक मी ठेचून घेतलेलं होतं, जेणेकरून याच्यामध्ये खूप छान टेस्ट येईल. आणि मला छान असं परतून घेते. हे सगळं परतून झाल्यानंतर जेव्हा हे थोडंसं लालसर होतं, त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कांदा हा एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे तुम्ही जेव्हा भाजी खाताल तेव्हा तो चांगला दाताखाली येणार नाही आणि छान लागेल. आणि इथे बारीक चिरलेला टोमॅटो पण मी इथे टाकत आहे. त्या दोन्ही गोष्टी मी नीट फ्राय करून घेते, याला नीट हलवून घेते. तर हे टमाटे आपल्याला मऊसूद असे शिजवून घ्यायचे आहेत, तर असे कच्चे ठेवायचे नाही आहेत. तर याच्यासाठी आपल्याला याच्यावरती झाकून एक 10 मिनटं आपल्याला छान शिजू द्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता की कांदा आणि टमाटा किती छान इथे शिजलेला आहे. तर इथे तेल पण सुटलेलं आहे. तर इथे मी टाकत आहे थोडंसं हिंग, थोडीशी धनेपूड आणि इथे टाकलेला आहे मी थोडीशी मेथीपूड देखील. हिवाळ्यामध्ये मेथीपूड ही नक्की खावी, चांगली असते शरीरासाठी. आणि मी इथे टाकत आहे 1 टेबलस्पून हळद आणि चवीनुसार तिखट. आणि मी इथे टाकत आहे चवीनुसार मीठ देखील. तर तुम्हाला कशी भाजी पाहिजे, जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही जास्त तिखट टाका, कमी पाहिजे असेल तर कमी तिखट टाका. मी इथे टाकलेला आहे थोडासा गूळ आणि थोडंसं अजून मीठ. आणि मी याला नीट व्यवस्थितशीर हलवून घेते. तुम्ही इथे रस्सा बघू शकता आपल्या कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीचा किती छान झालेला आहे. तेल सुटलेलं आहे आणि एकदम लालसर कलर दिसत आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही, तेल एकदम व्यवस्थितशीर असं बाहेर निघालेलं आहे. तर मी इथे टाकत आहे आपले थोडेसे हाताने कुस्करून घेतलेले बटाटे जास्त कुस्करून नाही घ्यायचे, ओबडधोबड तुम्हाला हातानेच कुस्करून घ्यायचे आहेत. इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकून याला नीट हलवून घेणार. याला नीट हलवून घेतल्यानंतर याला आपल्याला रस्सा करून घ्यायचा आहे. तर रस्सा करून घेण्यासाठी कधीही भाजीमध्ये थंड पाणी नका टाकू. पाणी हे थोडंसं कोमट गरम करून घ्या आणि मगच भाजीमध्ये टाका. म्हणजे तुमचं जे तेल सुटलेलं आहे ते गरम पाण्याने वरती येईल आणि भाजीला चांगली तरी येईल तुमच्या, आणि भाजी दिसायला आणि चवीला देखील खूप छान होईल. त्याला पण मी नीट असं मिक्स करून घेणार आणि याला एक 10 मिनटं याला चांगली उकळी येऊ देणार. याला झाकण ठेवून उकळी आल्यानंतर मी तुम्हाला काढून दाखवते. तुम्ही बघू शकता की आपल्या भाजीला किती सुंदर तर्री आलेली आहे. तर हे गरम पाणी टाकल्यामुळे याला खूप छान अशी तर्री येते, एकदम लालसर. जे आपण हॉटेलमध्ये, लग्नकार्यामध्ये जी आपण आलूची रस्सा भाजी खातो पुरीसोबत, सेम तशीच ही भाजी तुमची होईल. तर इथे तुम्ही गरम मसाला टाकू शकता भाजीमध्ये, जो मार्केटमध्ये मिळतो, किंवा घरी जो गरम मसाला आपण करतो तो पण इथे तुम्ही टाकू शकता. तर एकीकडे माझ्या पुऱ्या तळल्या जात होत्या. तर पुऱ्या एकदम अशा क्रिस्पी आणि गोल गोल तळून झालेल्या होत्या. तर तुम्हाला ही आलूची रस्सा भाजी कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. थँक्यू.